नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर पद्मश्री अमाई महालिंगा नाईक यांच्याविषयी आपल्याला सांगणार आहे. केपू कर्नाटकातल्या आद्यानाळकाजवळचं हे एक छोटंसं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन, पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक होती, ओसाड होती, पाण्याचा मागमूससुद्धा तिथं नव्हता. म्हणजे आपल्यासारखा जर कोणी असता ना तर त्या जमिनीचा नाद सोडून दिला असता. पण त्या माणसानं या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्न बघितलं आणि सुरू झाला एक शोध. संघर्ष अंगावर घेणाऱ्या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तराच्या प्रवासाचा आणि जगण्याचा. मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला यानं सुरुवात केली. मग हळूहळू टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसेसुद्धा नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणे आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली. भटांच्या शेतात मजुरी करायची आणि घरी आलं की 4-5 वातींचे दिवे घेऊन बोगदा खोदायला निघायचं. कधीकधी हे काम रात्री 9 चालायचं. एक बोगदा 20 मीटरपर्यंत खोदल्यानंतर कोसळला. मग दुसरा, तिसरा असं करत 4 बोगदे कोसळले. पण नाईकांची जिद्द थोडीसुद्धा कोसळली नव्हती बरं का. शेवटी त्यांनी 5वा बोगदा खोदायला सुरुवात केली. टेकडी आणि पाणी ह्या दोघांनीही नाईकांपुढे हार मानली आणि 35 मीटर खोदल्यानंतर एक पाण्याचा झरा लागला. सुपारीच्या खोडाचा पाईपसारखा वापर करून ते पाणी त्यांनी घरापर्यंत आणलं. पाणी साठवण्यासाठी तिथं मोठा हौद तयार केला. काही वर्षांपूर्वी बघितलेल्या एका वेड्या स्वप्नाच्या शोधात सुरू झालेला प्रवास एकट्यानं केला. लिहिताना किंवा वाचताना जरी हे सगळं एवढं सहज वाटत असलं तरी नाईक यांनी ऑलिम्पिकच्या स्विमिंग पूलापेक्षा 1.5 पट मोठा बोगदा खोदला होता. सतत 8 वर्ष आणि सुमारे 23,000 तास काम करून. पाण्याची किंमत कळायला प्रत्येकाच्या वाट्याला एवढा संघर्ष का यावा असं वाटतं कधीतरी. नाईकांच्या शेतात एक थेंब पाण्याचा अपव्यय होत नाही, पुनर्वापर केला जातो तिथं. आज नाईक यांच्या शेतात 300 पेक्षा जास्त सुपारीची, 75 नारळाची आणि 150 काजूची तर 200 केळीची आणि मिरचीची झाडं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही शेती संपूर्ण सेंद्रिय आहे आणि ऊर्जेचा 0 वापर इथं केले गेला आहे. आज वयाची 70 ओलांडली तरी नाईक शेतातली सगळी कामं आणि कष्ट स्वतः करतात. त्यांना कृषी विषयातला पद्मश्री जाहीर झाला. शिक्षण, तंत्रज्ञान, जमीन आणि साधनसंपत्ती यापैकी काहीही नसताना निखळ मेहनतीच्या जोरावर प्रत्येक अडथळ्यावर मात करून अशक्य गोष्टी वास्तवात बदलता येतात. त्यांनी हे सिद्ध केलं. औद्योगिक महासत्ता होण्याच्या आपण कदाचित जवळ असू, पण कृषीप्रधान देश, कृषी महासत्ता होण्यासाठी आपल्या सगळ्यांना नाईकांनी एवढे नाहीत पण थोडे तरी प्रयत्न करावे लागणार आहेत, हे मात्र नक्की. श्रोते हो, नाईकांच्या या उदाहरणावरून समर्थांची ओळ नक्कीच मनात येते आणि ती ओळ अशी: प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न आणि या प्रयत्नातनं मिळालेल्या यशाचं समाधान हे खूप मोठं असतं, हेच खरं.
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.